काय झालं, नातू रडू लागला. सुनबाई घ्यायला गेली आणि किचन मध्ये गॅसवर कुकर ठेवलेलं होतं. शिट्ट्या जास्त झाल्या, भात जळू नये, जळाला तर सुनबाई रागावेल, तणफण करेल. सासू धावत पडत गेली, पायरीवरून पाय घसरला आणि डोक्याला मार लागला, मेंदूला मार लागला, रक्त वाहू लागलं, बेशुद्ध झाली. दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायचे, 8 लाख रुपये खर्च. चिंतेत होता बिचारा नवरा. दवाखान्यात दोघच होते, त्या बाईचा नवरा आणि तो, माय आणि बाप. पोरं भेटायला आले, पोटात अन्नाचा कण नव्हता, रडत होता हा. पोरांनो, तुमच्या आईला ऑपरेशन सांगितले रे देवाने, डॉक्टरांनी 8 लाख रुपये सांगितले. 2 लाख माझ्याकडे आहेच, मला 6 लाखांची गरज आहे. तेवढी जमवाजमव जर केली ना तर बरं होईल रे बाळांनो. पोरांनी सांगितलं बाबा तुम्ही घरी तर चला ना, नंतर आपण विचार करू. पोटात अन्नाचा कण नाही तुमच्या, घरी चला आपण बोलूया. सुनबाईने ताट वाढलं, बाप जेवत होता. पहिला दुसरा घास तोंडात, तिसऱ्या घासाला बापाने याला वाटलं आठवण करून द्यावी. बाळांनो, ऑपरेशन करायचं तुमच्या आईचं, डॉक्टरांनी सांगितलं 4 लाख रुपये डिपॉझिट भरावं लागेल, आम्ही ऑपरेशन सुरू करू, बाकी 4 लाख नंतर भरा. माझ्याकडे 2 लाख आहेत, 6 लाखांची गरज आहे. तुमची आई दवाखान्यात आहे ऍडमिट, जन्म मृत्यूच्या दारात उभी ती, 6 लाखांची गरज आहे. जरा जमवाजमव करताल ना तुम्ही. तिसरा घास तोंडामध्ये घालणार एवढ्यात थोरल्या पोराने सांगितलं बाबा खर्च करायला काही हरकत नाही, पण आईची बॉडी जर साथच देत नसेल, रिस्पॉन्सच देत नसेल तर खर्च करण्यात काय अर्थ आहे. आणि असंही वय झालं तिचं. देवाच्या कृपेने जर आई वाचली तर ठीक, पण रिकामा खर्च जर झाला तर 6 लाख कुठून आणायचे. तोंडात घास घालणार, तिसरा घास तोंडात नाही तर ताटात टाकला आणि बाप हसून म्हणू लागला खरं आहे ना, ती आज मिली काय आणि उद्या मिली काय, तुम्हाला काय फरक पडणारी, म्हातारी झाली ना ती. आज मिली काय आणि उद्या मिली काय, तुमच्यासाठी ती म्हातारी झाली ना, तिची बॉडी साथ देत नाही. पोरांनो, ती जशी पायरी येऊन पडली ना तशी मारायला पाहिजे होती रे, पण दवाखान्यामध्ये ना ती मधून मधून डोळे उघडून पाहते माझ्याकडे आणि मला अजूनही आशा आहे की ती पुन्हा माझ्यासाठी उठून उभी राहणार आहे, आशा आहे माझी. आणि आज तुम्ही म्हणताय की आई मेली तरी चालते, बरोबर आहे ना, तेव्हाच मारायला पाहिजे होती ती. अरे पण त्या क्षणाची जरी आठवण करा रे, ज्यावेळेस तुझ्या वेळी तुझ्या आईची डिलिव्हरी होणार होती ना, डॉक्टरांनी सांगितलं होतं प्रसंग अत्यंत बिकट परिस्थिती, एक तर बाळ वाचेल नाही तर आई वाचेल. बाळाचे प्राण वाचायचे म्हटलं तर मग आईला मारावं लागेल. तुम्हाला आई जर पाहिजे असेल तर मग बाळाचे तुकडे तुकडे बाहेर करून काढावे लागतील. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी सांगितलं आम्हाला बाळंतीण पाहिजे, बाळ नको. पण ज्यावेळी तुझ्या आईला डॉक्टरांनी विचारलं, माहिती तिनं काय उत्तर दिलं, डॉक्टर मला माझ्या जीवाची पर्वा नाही, माझं बाळ सुखरूप बाहेर काढा. त्याच वेळी तिने वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे होते रे. आठव, तू रांगू लागला, तुझी आई तुझ्या सोबत रांगू लागली, तू चालू लागला, आई तुझ्या सोबत तुला बोटाने धरून चालू लागली. तू पहिला शब्द बोलू लागला ना, तुझी आई सुद्धा तुझ्या सोबत बोबड बोबड बोलू लागली. एकदा टॉवेल विसरली होती, तू टॉवेल दिला तर दिवसभर माझं लेकरू माझं लेकरू, लेकराने टॉवेल दिला, दिवसभर तुझं तुझं करत राहिली. शाळेत जाताना तुला डबा, तुझे कपडे, तुझे बूट, तुझे सॉक्स, तुला शाळेत घेऊन जायची, बरोबर 4 वाजता तुला घ्यायला यायची. आजारी जर पडला ना रात्र रात्र जागून राहायची. काय मोठे झाल्यानंतर पोरं म्हणतात आई तुला कळत नाही, आई तुला कळत नाही. खरंच कळत नाही रे तिला दादांनो. किती रुसून बसलात माझ्या दादांनो, शब्द न बोलता आणि न अन्नाचा कण घेता जर झोपलात ना, रात्रीच्या 12 वाजता तुमच्या खोलीत प्रवेश करतो. नाही त्याला रे लाज,
पोराच्या प्रेमाच्या पुढे. कपाळाला लावून पाहतो, हात पाहतो, शरीराचा ताप, जगाच्या पाठीवर फक्त तो तुमचा बाप नाही लाजतेला तुमच्या प्रेमाच्या पुढे. रात्रीच्या 12ला लेकरू जेवलं नाही माझं, माझ्यावर रुसलं का काय? रात्री 12ला ग्लासभर दूध, पार्ले बिस्किटचा पुडा आणि तापेची पॅरासिटामॉल गोळी घेऊन तुमच्या रूम मध्ये हजर असते ना, तुम्हाला हलवून उठवते. दूध गरम असेल ना तर तोंडाने फुंकर घालून दूध थंड करते, साखर टाकून खलवते, तुम्हाला पाजवते. किती उशीर झाला मायबाप कामानिमित्त तुम्हाला. रात्री 2 वाजता तुम्ही घरी जा, गाडी बंद कराल, चावी काढून घ्याल, ओट्यावरती जाल, कडी वाजवायच्या आत दार उघडून जी ओट्यावरती हजर राहते ना, जगाच्या पाठीवरती ती फक्त तुमची माय, फक्त तुमची माय. किती कमावलं पत्नी विचारत असेल, काय गमावलं पोरं विचारत असते. पण जसा माझा लेक गेलाय, संध्याकाळी घरी तो सुखरूप तशात त्याचा तसा परत यावा, ही भावना जिची असते आणि जी सदैव तुम्हाला आशीर्वाद देत असते ना, जगाच्या पाठीवरती फक्त माय, फक्त माय. आठव रे दादा तो प्रसंग. तुमचा वाढदिवस जर मी केला नाही ना, साचवलेले पैसे, तिच्या वडिलांनी दिलेले पैसे, मी दिलेले पैसे, ते पैसे काढून तुमचा वाढदिवस साजरा करायची. तुमचा केक, चॉकलेट, तुला कपडे वाढदिवसाला कोण करायचं? आजपर्यंत तिचा नाही वाढदिवस केला आपण. तुमच्या आतापर्यंत किती वाढदिवस केले? तिचा नाही केला, ना मी केला, ना तिच्या बापाने तिच्या घरी केला. आयुष्यभर जगडत राहिली. आपण जेवताना आपल्याला पोटभर मिळावं म्हणून आई कधी जेवली नाही. दुर्डीत भाकर राहिली एक तर तिने तीच खाली. प्रत्येक परिस्थितीमध्ये तिने आधी आपला विचार केला. जेवढं तुमच्यासाठी केलं तेवढं माझ्यासाठी काय कमी केलं का? ऑफिसला जाताना माझे कपडे इस्त्री करून, माझा टाय, माझी बॅग, माझा मोबाईल, माझी बुट, सगळ्यांची काळजी घेता घेता, आयुष्याचं समर्पण करता करता मला हे कोडणं अजून सुटलंच नाही. लहानपणी बापाच्या घरी, नंतर नवऱ्याच्या घरी, नंतर पोराच्या घरी, आयुष्याचा शेवटचा काळ येतो त्यावेळी तिला बेघर होते. तिला हेच कळत नाही ते घर माझं होतं का हे घर माझं आहे की आणखी कोणतं घर मी माझ्यासाठी बांधू. तिला अजून तिच्यासाठी वेगळं घर बनवता आलं नाही. तिला अजून तिच्यासाठी तिचं बँकेत खातं तयार करता आलं नाही. अजून तिच्यासाठी तिला सगळ्यांना चोरून कधी साडी घेता आली नाही. तिच्यासाठी म्हातारपणाची व्यवस्था म्हणून पोरांच्या चोरून तिला पैसे कधी लपवता आले नाही. हे माझं ते माझं ते माझं करता करता शेवटचा क्षण, शेवटचा श्वास आणि जन्म मृत्यूच्या दारात उभी ती तुझी माय. बाबा पैसे द्यायला काय हरकत नाही गड्या, पण माझ्या फ्लॅटचा हप्ता आहे 60,000 रुपये, गाडीचा हप्ता 20,000 रुपये, सोसायटीचा मेंटेनन्स 16,000 रुपये, माझा पगार कमी पडतो. बोला ना कसे देऊ मी पैसे? धाकट्याला म्हणे बाबा तू तरी दे रे पैसे, तू तरी दे थोडेसे पैसे. बाबा आमच्याकडे पैसे मागायचे नाहीत. पोरीचं ऍडमिशन आले 1,00,000-1.5 लाख रुपये भरावे लागतील. पोराचं ऍडमिशन आले दिवाळी नंतर. कुठून आणायचा पैसा? का जीव द्याव का आम्ही? आम्हाला पैसे मागायचे नाही. बाप म्हटला जाऊ दे रे, नका देऊ पैसे, जाऊ द्या, पण मी माझ्या हक्काची जमीन आता विकून टाकतो आणि माझ्या पत्नीला उपचारासाठी पैसे भरतो. गावाकडे आला तो, सत्य घडलेली घटना आहे माईबाप. गावाकडे आला माणूस, 2 एकराचा प्लॉट होता. गिराईक पाहू लागला, एक एजंट सापडला आणि त्याने विचारलं की या जमिनीचे 2 एकरच्या 15 लाख रुपये येतील. हा म्हणे असं करू नका हो साहेब, निदान 40 लाख तरी द्या. अहो कशी जमिनी, धसकाटाची जमीन, हिच्यात गवत उगना, या जमिनीला कोण घेणार आहे? असली जमीन हे पा, ही जमीन मी माझ्याकडे ठेवतो, गिराईक भेटले तर मी विकून टाकेल. 15 लाखामध्ये देतोय. बोला तुम्हाला पाहिजे 15 लाख? कमी जाऊ घरी? हा म्हणे हरकत नाही, 15 तर 15. रजिस्ट्री करायची होती, सही केली,
पैसे देणारच होता हा 2 दिवसांनी तलाठी ऑफिसला पोरांना बोलवलं सही करण्यासाठी. ज्यावेळी पोराने खरेदी खत वाचलं ना त्यावेळी पोराच्या लक्षात आलं बापानी जमीन विक्री काढली. बाबा आम्हाला वाटलं की तुम्ही जमीन गहाण ठेवताय, तुम्ही तर जमीन विकायला निघाला. असं कसं काय तुम्ही जमीन विकू शकतात? तुम्ही जमीन विकू शकत नाही. त्या म्हाताऱ्याने सांगितलं अरे जमीन माझ्या बापाची, तुम्ही पैसे देत नाहीत, मला बायकोला उपचार करायचा, तुम्ही पैसे देत नाहीत, मग मी कोणाकडे पैसे मागू? जमीन माझ्या बापाची, माझ्या हक्काची. धाकटा म्हणे बाबा जमीन जरी तुमच्या बापाची आहे ना तरी ती आमच्या आजोबाची, आणि आजोबाच्या जमिनीवर नातवंडाचा हक्क असतो, तुम्हाला जमीन विकता येणार नाही. बाबा जमीन विकू नका, आम्ही सही करणार नाही. ढसा ढसा रडू लागला बाप. असं करू नका रे पोरा, तुमची माय मरणाच्या दारात उभी, करा रे सही. ए पोरा अरे कर ना सही. धाकट्याला म्हणे अरे बाबा तू तरी कर ना सही. करा रे सही, तुमची माय मरणाच्या दारात उभी, करा रे बाबांनो सही. ढसा ढसा रडत होता बाप. 2 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नव्हता, पण पोरं लक्षात घ्यायला तयार नव्हते. बाप रडत होता पण एकही पोरगा केव करत नव्हता. दोन्हीही पोरांच्या गाड्या भराभर निघून गेल्या. त्यावेळी हा म्हातारा एका खांबाला टेकून ओक्सा बोक्सी ढसा ढसा रडत होता. मोठ्याने आवाज देत होता पोरांनो माझी बायको मरणाच्या दारात उभी रे, राजानं तुमची माय द्या रे सही. पण कुणी ऐकायला तयार नव्हतं. शेवटी रडला रडला रडला. आणि एक ओळखीचा व्यापारी होता, त्या व्यापारीची भेट घेतली आणि व्यापाऱ्याकडे जाऊन म्हटला साहेब माझी पत्नी मृत्यूच्या दारात उभी, 8 लाखाचा खर्च आहे, मला फक्त 6 लाखांची गरज आहे, मला काही दिवसांसाठी 6 लाख रुपये द्याल का? हो बाबा देतो मी, पण काय करा ना तुम्हाला सकाळी पैसे देतो मी, आजची रात्र तुम्ही माझ्याकडेच मुक्कामाला राहा, कारण बाबा तुमची मनस्थिती सध्या व्यवस्थित नाही, तुम्ही आराम करा आजचा दिवस माझ्या घरी. मी 6 लाख तुम्हाला देतो पण व्याज लागेल. काय व्याज लावायचं तर लावा, पण मला पैशाची नितांत आवश्यकता आहे, मला पैसे हवे. रात्र विचारामध्ये गेली पण या म्हाताऱ्याला काही झोप लागलीच नाही. सतत डोळ्यासमोर सारखी पत्नी असायची, बायको असायची. रात्र विचारात गेली. रात्रीच्या 1:30 वाजता बाथरूम मध्ये गेला, थंडगार पाण्याने आंघोळ केली. काय वाजतंय बाथरूम मध्ये? व्यापाऱ्याने उठून पाहिलं तर हा म्हातारा 1:30 वाजता आंघोळ करत होता. बाबा अहो 1:30 रात्रीचे. नाही हो साहेब 5 वाजलेत. अहो बाबा 1:30 वाजलेत. नाही हो 5 वाजलेत, पहाट झाली. नाही बाबा खरंच पा घड्याळीमध्ये रात्रीचे 1:30 वाजले. झोपा तुम्ही, आपण सकाळी 7-8 वाजता घरून निघूयात दवाखान्यामध्ये, आपण सरळ दवाखान्यामध्ये जाऊ. 1:30 वाजता आंघोळ करून खुर्चीत बसला. डोळ्याची पापणी सुद्धा लागली नाही. डोळ्यासमोर सारखी पत्नी होती दवाखान्यातली. कधी एकदा जातो 6 लाख रुपये डॉक्टरांना देतो, कधी एकदा माझ्या पत्नीचं ऑपरेशन होतं, कधी मला ती डोळे उघडून पाहते. 7 वाजले, गाडीत बसले, सरळ गाडी गेली दवाखान्यामध्ये. आणि या म्हाताऱ्याने काउंटरवर गेला, नर्सला सांगितलं फाईल काढा, माझ्या पत्नीचं ऑपरेशन करायचं, आमचं पेशंट तुमच्याकडे ऍडमिट आहे. आणि लाखाचे बंडल असे समोर ठेवले. 4 लाख कॅश होते, 2 लाखाचा चेक होता. लाखाचे बंडल असे काउंटरवर ठेवले. त्या नर्सने फाईल चेक केली. 2 पेपर त्या ठिकाणी रेडी करण्यात आले. पेपरवर सह्या झाल्या. फोन करून डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर पेशंटचे डिपॉझिट जमा झाले, ऑपरेशन करायचे. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. मी अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये हजर होतो. सह्या चालू होत्या. तेवढ्यामध्ये तिकडून दुसरी नर्स आली. त्या नर्सची आणि ह्या नर्सची नजर झाली. आणि त्या नजरेतून त्या दोघींना एकमेकांचं बोलणं कळालं. आणि सही करून झाल्यानंतर काउंटरवरची नर्स म्हाताऱ्याकडे पाहत राहिली. झाली ना सही? करा ना तयारी ऑपरेशनची. हो सर ऑपरेशनची तयारी करायची होती, पण सॉरी सर तुमचा पेशंट ऑफ झाले. काय बोलते तू बेटा, मला काही कळत नाही गड्या. सर तुमचा पेशंट ऑफ झाले. काही बोलते, नको ना चेष्टा करू. खरंच बोलते सर, माझ्या बापाच्या वयाचे तुम्ही.
का चेष्टा करेल तुमची? सर पेशंट ऑफ झाले. तू काय बोलते ना मला अजूनही कळत नाही. सर तुमच्या मंडळी कायमच्या निघून गेल्यात तुम्हाला सोडून. तुमच्या पत्नीचं निधन झालं. काही बोलते तू? पैशाच्या तयारीसाठी तर मी गेलतो. हे बघ 4 लाख आणले, 8 लाख माझ्या जवळ आहेत पेशंटची. तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. सर खरंच तुमचं पेशंट ऑफ झाले. सकाळी 5:30लाच मी त्यांचा ऑक्सिजन काढून आले. 3 वाजताच त्यांचं निधन झालं. श्वास बंद झाला, नाडीचे ठोके बंद आहेत, हृदयाची धडधड बंद आहे. तुमचं पेशंट ऑफ झाले. ज्यावेळी पत्नी मेली ही गोष्ट म्हाताऱ्याला कालीनं धक्का बसला. नर्सकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या संयमाचा बाण फुटला. मोठ्याने आक्रोश केला आणि काउंटरवरचे जे पैसे होते ना असे उधळून दिले त्याने. असे उधळून दिले. घ्या पैसे. तुम्हाला पैसेच पाहिजे होते ना, घ्या पैसे. काउंटरवरचे पैसे उधळले. संयमाचा तोल गेला, काउंटरचा आधार गेला. घेतला, माणूस खाली बसला. व्यापाऱ्याच्या लक्षात आलं, धावत पळत आला. त्या म्हाताऱ्याला असं जवळ धरलं. म्हाताऱ्याने व्यापाऱ्याच्या कमरेला मिठी मारली आणि ढस ढसून रडू लागला. असा हात ठेवला व्यापाऱ्याने त्याच्या मस्तकावर. म्हाताऱ्याने एकदा वर पाहिलं, एकदा या नर्सकडे पाहिलं, एकदा त्या नर्सकडे पाहिलं, असं वर व्यापाऱ्याकडे पाहिलं. पत्नीची जी खोली होती ना त्या रूमकडे पाहिलं आणि मान खाली घातली. एकदाची मान जशी खाली घातली ना तशी मान उचललीच नाही त्याने. नर्स जवळ आली, ठोके तपासले, नाडी तपासली आणि सांगितलं पेशंट इज ऑफ. पत्नी गेली आणि पत्नी गेली ही बातमी कळताच धक्का बसला आणि म्हातारा सुद्धा गेला. जगात अशी दुर्लभ होती प्रेत यात्रा माईबा. एकाच अंत्ययात्रेमध्ये पुढे नवऱ्याचं प्रेत चालत होतं, पाठीमागे पत्नीचं प्रेत चालत होतं. एका बाजूला नवरा जळत होता आणि एका बाजूला त्याची पत्नी जळत होती. एका बाजूला बाप जळत होता आणि एका बाजूला माय जळत होती. आणि पोरं हंबरडा फोडून रडत होते. कधी? मेल्यावर. अरे असेपर्यंत माय मृत्यूच्या दारात उभी असताना ऑपरेशन साठी 6 लाख रुपये देणं झालं नाही. केवळ 6 लाखामुळे माईही गेली आणि बापही गेला. असे तोपर्यंत किंमत कळत नाही रे माझ्या दादांना. आहे तोपर्यंत किंमत कळा, आहे तोपर्यंत किंमत कळा.